कधी कधी जीवनात काही स्वप्न पूर्ण करायची असतात, पण तेवढं नशीब साथ देत नाही. वर्धा जिल्ह्यातील लोणचावळी गावातील सोनिया, वय फक्त 17 वर्ष, शिक्षणात हुशार आणि स्वप्न होती डॉक्टर होण्याची, पण त्या स्वप्नांना कोणी तुटू दिलं नाही. 12वीत प्रवेश घ्यायचा होता, पण वडिलांकडे पैसे नव्हते. कितीदा सांगितलं तिने, बाबा मला शिकायचं आहे, पण परिस्थिती त्याही पेक्षा कठीण होती. आणि शेवटी त्या तुटलेल्या मनाने घरात नायलॉन दोरीने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. एक प्रश्न मात्र उरतो, एका मुलीच्या शिक्षणासाठी एवढं मोठं बळी द्यावं लागतं का? आपण समाज म्हणून अपयशी ठरत नाही का? ती गेली, पण तिचं स्वप्न, तिचं दुःख अजून इथेच आहे. आता आपली जबाबदारी आहे अशा सोनियांसाठी उभं राहणं. त्यांचं शिक्षण थांबू देऊ नका. हे आपल्या समाजाच्या आणि सरकारच्या व्यवस्थेचं प्रमाणपत्र आहे. आपल्याला एका गरीब मुलीला मदत करता आली नाही. शिक्षण हे हक्काचं आहे, ते गरिबांचं स्वप्न नव्हे. सिस्टम बदलायला हवी, नाहीतर कितीतरी सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाईल. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते? तुमचे मत काय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा.